डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर, आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही. कोणाला तरी उतरावं लागेल. त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो, आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला, तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज डावरीमध्ये. तर ते काही खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं, JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डे बुजवला, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर, आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी लागलोय कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा. एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे, आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. धन्यवाद. एक आपण पुढे आलो, इथे एक डिवायडर टाकले, बरोबर, एक डिवायडर इथे टाकले, 50 मीटर अजून एक टाकले. तुझी सिग्नल लाईन या पॉईंट पासून म्हणजे या पॉईंटच्या किमान 200 मीटर पासून सिग्नल लाईन चालू झाली पाहिजे. आता इथून जर माणूस बाहेर निघतोय, इथून याला कंपल्सरी इथूनच युटर्न घ्यायला लावायचं. याला असं ऍक्सेस नाही करत त्याच्यावर. इथून लोक चढलेच नाही पाहिजे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाला पाहिजे. इथून समोर पण जाता कामा नाही. हा एक न्यूटन रस्त्याचं काम होतं. इकडून येणारा न्यूटन, पाठीमागून येणारा न्यूटन आणि इकडून जाणारा दाखवता. हे न्यूटन फिक्स ठेवा, बरोबर. आता तू इथं पूल येतो, आता हा पूल होईल आपण मंदावडी चौकामध्ये चौक आहे, मंदावडी चौक दोन्ही बाजूला, बरोबर. आता तू इथपर्यंत बॅरिकेड, हे चौक आहे ना, इथपर्यंत बॅरिकेड लावलेलं आहे, इथपर्यंत आलं, बरोबर. इथपर्यंत आणल्याने काय होईल, आता हा रस्ता पूर्ण बंद आहे, इथपर्यंत संपवूया चौकापर्यंत, बरोबर. एवढा आता इथं ठेवलाय तू, हा पोर्शन मोकळा कशाला ठेवतो, हा पोर्शन पूर्ण भरून घे. बॅरिकेड तुझं इथं आहे, त्यामुळे लोक इथून पण जाऊ राहिले. इथल्या येणाऱ्या गाड्या काय करू राहिल्या, इथं येतात. आता सिमिलरली आता इथं आहे ना, इथं सिंगल रोड होतोय, तर काय करायचंय, इथं 2 बॅरिकेड लावून टाकतो म्हणे. इथला माणूस आहे ना, हा इकडे येतात का म्हणे, येणे इथं काय ठिकाण, इकडून रिव्हर्स एंट्री पण याला जायचं कडेला थोडी जागा ठेव, थोडीशी छोटीशी. याला इकडून निघतो, इकडून कोणी घुसता का म्हणे, आणि इकडून त्याला जायचं